त्यावेळेस केदारलाल त्या ठिकाणी बंगाल वॉरियर्स या संघाचं प्रतिनिधित्व करत होता। त्यानंतर मग जयपूर पिंक पॅंथर्स या संघासाठी श्री गणेश आमच्या अलिबाग तालुक्यामधील अमित धुमाळ आणि अनिल पाटील यांचा संघ, त्यानंतर श्री गणेश दिवलांग संघाचा अनिल पाटील हा जयपूर पिंक पॅंथर्ससाठी खेळला। त्यानंतर मात्र मयूर कदम खेळला आणि आता मिडलँड कर्जत संघाचा ज्या संघाचा या रायगड जिल्ह्यामधील आमचा संघ खऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटतोय। अनिकेत म्हात्रे सरांचा संघ त्या ठिकाणी खेळतोय। त्या अनिकेत म्हात्रे सरांचा आमचा सगळ्यांचा लाडका असा हा सुयोग गायक आहे, हा आता बंगाल वॉरियर्स संघामध्ये खेळतोय। तर एकंदरीत काय सांगशील तुझा हा कबड्डीमधील जीवन प्रवास कुठून सुरुवात झाली होती? आम्ही सर्वांनी तुला पाहिलंय, मग आमच्या रोहाचा भरत माणूसरी असेल, तुझा जीवलग मित्र त्यानंतर भरत माणूसरी असेल, काय सांगशील एकंदरीत तुझा हा जीवन प्रवास? सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार बोलेन आणि ते मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी। आणि स्टेजवर जेवढे मान्यवर आहेत, वाजवते दादा आहेत आणि सुरेश वाळगे आहेत, त्यांनी बोलवलं मला इथे, त्याच्यासाठी खूप खूप आनंद व्यक्त करतो मी। आणि कबड्डीचा प्रवास म्हणजे हे सांगेन की मी पण मातीतनं खेळण्याचं सुरुवात केलं आणि इथे पण आलो आहे, अलिबागमध्ये पण खूप मॅचेस खेळलो आहे मी। अनिल पाटीलसोबत खेळलो आहे, सिकंदर होते त्यांच्यासोबत खेळलो आहे, तर खूप अनुभव आहे। सुरुवातीपासून लहानपणापासूनच प्रॅक्टिस करत एक वरच्या लेवलवरती कसं जायचं मेहनत करून ते मी करून दाखवलं आणि खूप आनंद वाटतं की महाराष्ट्रासाठी रिप्रेझेंट करून महाराष्ट्राला 11 वर्षानंतर गोल्ड मेडल माझ्या कॅप्टनशिप मध्ये भेटलं, तर ते एक गर्वाची गोष्ट आहे मला। इंडियाला पण रिप्रेझेंट केलं मी, एशियन गेम्स खेळलो, शिव छत्रपती पुरस्कार भेटला, ते पण एक स्वप्न होतं आणि जेवढी स्वप्न होती कबड्डी खेळण्याचं आणि त्याच्यामधून आपल्याला काय काय आपण करू शकतो कबड्डीमध्ये ते सर्व करून दाखवलं मी। जॉबची एक इच्छा होती, ती मला भेटलं, भारत पेट्रोलियममध्ये मी कामाला आहे आणि सर्व काही मी हासिल केलं। आणि मी जे यंगस्टर आहेत त्यांना हेच सांगेन की तुम्ही पण मेहनत करा आणि कबड्डीचे दिवस खूप चांगले आलेले आहेत। जे नवीन मुलं आहेत त्यांना प्रो कबड्डीमध्ये जाण्यासाठी खूप ऑप्शन आहे आता, म्हणजे आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा एवढे ऑप्शन नव्हते, पण आता खूप जास्त वाढलेली आहे कबड्डी। तर मेहनत करत राहा आणि नक्की तुम्हाला यश भेटणारच। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवेन। जय हिंद जय महाराष्ट्र। त्यानंतर मी तुला विचारेल की अनेक ठिकाणी अखंड महाराष्ट्र राज्य नाही तर भारतभर फिरलेला आहेस कबड्डीच्या जोरावरती, तर ह्या आमच्या लोकल मॅचेस आहेत, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे, रोख रक्कम 51,000 रुपये पारितोषिक आहे।